सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा. अलंकार म्हणजे भूषणे, दागिने होय. दागिना घातल्यावर व्यक्तीच्या शरीराला, त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते. अगदी तसेच भाषेच्या संदर्भात असते. आपली भाषा अधिक परिणामकारक व्हावी, तिचे सौंदर्य खुलून दिसावे, तिच्यातील आशयाची खोली वाढावी, यासाठी आपण अनेक अर्थपूर्ण आशयघन शब्द वापरतो. तेच अलंकारिक शब्द होत. या अलंकारिक शब्दात दडलेला आशय काही वेळा सकारात्मक असतो तर काही वेळा विरोधाभास असतो. म्हणून त्या शब्दांचे जसे आपण वाचन करतो त्याप्रमाणे शब्दशः अर्थ घेऊ नये. उदाहरणार्थ, कडक लक्ष्मी या अलंकारिक शब्दाचा अर्थ हातात चाबूक घेऊन अंगावर फटके मारून घेणाऱ्या भिक्षेकरी व्यक्तीने घेतलेले सोंग नव्हे, तर कडक लक्ष्मी या अलंकारिक शब्दाचा आशयपूर्ण अर्थ आहे फटकळपणे बोलणारी कडक स्वभावाची स्त्री. आपण दुसरे एक उदाहरण पाहूया. घर कोंबडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ घरात पाळलेला कोंबडा हा पक्षी नव्हे, तर घरातून बाहेर न जाणारी व्यक्ती किंवा घरातच बसून काहीही उद्योग न करणारी व्यक्ती असा होतो. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण असेच काही अलंकारिक शब्द आणि त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अकल्पित, एकाएकी घडणारे, अकालीन, अयोग्य वेळचे, अकांड तांडव, रागाने किंवा दुराग्रहाने केलेली थैथयाट, अगम्य, समजू न शकणारे, अग्रज, वडील भाऊ, अजिंक्य, जिंकले जाऊ शकत नाही असे, शिकणे, अध्ययन, कृपा, अनुग्रह, अध्वर्यू, ज्ञानाने, अनुभवाने ज्येष्ठ व श्रेष्ठ, अस्थिपंजर, हाडांचा सापळा, अक्षय, ज्याला क्षय किंवा अंत नाही असे, इडापिडा, सर्व प्रकारची दुःखे वा संकटे, एकाग्रता, एकाच गोष्टीकडे लक्ष देणे, एकाक्ष, एक डोळा असणारा, ओतप्रोत, सर्व बाजूंनी पूर्ण, काठोकाठ, औपचारिक, शिष्टाचार म्हणून केलेले, गौड बंगाल, चमत्कारिक व गूढ गोष्ट, कवडी चुंबक, अतिशय कंजूस, जिज्ञासू, जाणण्यासाठी उत्सुक, त्राता, रक्षण करणारा, दुर्मिळ, मिळण्यास कठीण, निलिमा, निळ्या रंगाची छटा, ज्ञाता, जाणणारा किंवा ज्ञान असलेला, अष्टपैलू, अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला, अडेल तट्टू, आपलाच हेका चालविणारा, अक्षरशत्रू, ज्याला अक्षर ओळख देखील नाही असा, अकबरी प्रथा, चांगली प्रथा, 18-20 दारिद्र्य, अत्यंत दारिद्र्य, आज्ञावेताळ, अत्यंत रागीट माणूस, उंबराचे फूल, अतिशय दुर्मिळ, उंटावरचा शहाणा, मूर्खपणाची मसलत देणारा, एरंडाचे गुऱ्हाळ, कंटाळवाणी बडबड, कर्णाचा अवतार, अतिशय उदार, कळीचा नारद, लावालावी करणारा, कपिला षष्टीचा योग, अतिशय दुर्मिळ किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी, काळ्या दगडावरची रेघ, निश्चित व न बदलणारी बाब, कुबेर, श्रीमंत मनुष्य, कुंभकर्णी झोप, विलक्षण गाढ झोप, कुपमंडूक, संकुचित दृष्टीचा, कोल्हेकुई, क्षुद्र लोकांची बडबड, खडाजंगी, कडाक्याचे भांडण, खुशाल चेंडू, अतिशय चैनी मनुष्य, खोगीर भरती, निरुपयोगी लोकांचा भरणा, गर्भपंडित, जन्मजात पंडित, गजांत लक्ष्मी, विशेष श्रीमंत, गळ्यातील ताईत, अतिशय प्रिय, गाजर पारखी, पारख नसलेला, गोगलगाय, स्वभावाने अतिशय गरीब, गौड बंगाल, दुसऱ्यांना आकलन होणारे किंवा चमत्कार व गूढ,
घर कोंबडा, आपले घर सोडून न जाणारा. घटोत्कच, कपटी मनुष्य, घटोत्कची माया, फसवणारा प्रकार. घाशीराम कोतवाल, अन्यायी माणूस. चांडाळ चौकडी, दुष्ट माणसांची जूट. चंडिका, रागीट किंवा कजाग स्त्री. चामुंडा, भांडखोर स्त्री. चंदूलाल, चैनी व्यक्ती. चतुर साबाजी, मूर्ख मनुष्य. जयचंदी वृत्ती, द्रोही वृत्ती. जरत्कारू, अशक्त. जड भरत, आळशी, सुस्त. जावयाचा बेटा, निरुपयोगी आप्त. झाकले माणिक, फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. झारशाही, हुकुमशाही अंमल. तक्षक, घातकी मनुष्य. ताटाखालचे मांजर, पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती. ताकापुरते रामायण, आपले कार्य साधण्यापुरते आर्जव. तुकाराम बुवा, भोळा भाविक मनुष्य. तोंड पाटीलकी, स्वतः काही न करता, स्वतः समर्थ नसताना इतरांना काम करण्याविषयी हुकूमवजा गोष्टी सांगणे. त्रिशंकू, अनिश्चित अवस्थेत असणारा. त्रिस्थळी यात्रा, एका माणसाला एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग. टोळ भैरव, उडान टप्पू. दीड शहाणा, फाजील शहाणा अर्थात मूर्ख. दुर्वास, शीघ्रकोपी मनुष्य. दुर्योधनी हट्ट, आत्यंतिक हट्ट. धर्मराज, शांत, सात्विक आणि न्यायप्रिय व्यक्ती. धन्वंतरी, वैद्य. नवकोट नारायण, ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा. नरसिंह, उग्र व पराक्रमी मनुष्य. नृसिंहावतार, अतिशय उग्र रूप धारण करणे. नंदी बैल, स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरं म्हणणारा. पर्वणी, अतिशय दुर्मिळ संधी. परसातील भाजी, केव्हाही व सहजगत्या प्राप्त होणारी वस्तू. पाताळ यंत्री, अतिशय कुटील कारस्थानी. पिकले पान, अतिशय वृद्ध मनुष्य. पुतना मावशी, बाहेरून प्रेमळ पण आतून कुटील असणारी स्त्री. बकासूर, खादाड व्यक्ती. बाळकडू, लहानपणापासून लागलेले वळण. बृहस्पती, विद्वान मनुष्य. भगीरथ प्रयत्न, अतिशय पराकोटीचे प्रयत्न, आटोकाट प्रयत्न. बिरबल, चतुर व धोरणी मनुष्य. भद्रेश्वर दीक्षिती, मध्यस्थी. भाकड कथा, निरर्थक गोष्टी. भीष्म प्रतिज्ञा, घोर प्रतिज्ञा. भोळा सांब, भोळा माणूस. भोजन भाऊ, बिनकामाचे आयते खाऊ लोक. महामाया, जहांबाज स्त्री. मदनाचा पुतळा, अत्यंत देखणा पुरुष. मायासुरी प्रकार, नाटकी प्रकार. मराठमोळा, साधासुधा, आडदांड व राकट. मल्लीनाथी, टीका. मीर जाफर वृत्ती, द्रोह करण्याची वृत्ती. मुखस्तंभ, मुख दुर्बळ, फारसे न बोलणारा. मुक्ताफळे, वेडेवाकडे शब्द. मेषपात्र, फार महत्व नसलेली व्यक्ती. रडतराव, भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणारा. लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री. वरणभात, विजोड जोडपे. विश्वामित्र, अहममन्य मनुष्य. शरपंजरी, मृत्यूशय्येवर असणारा. शकुनी मामा, कपटी आप्त. सिकंदर, भाग्यवान. झारीतील शुक्राचार्य, आपलीच परंतु आपणासच गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती. शूर्पणखा, कुरूप स्त्री. शुंभ, धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती. 100 नंबरी, अस्सल किंवा उत्तम. श्री गणेशा,
एखाद्या गोष्टीचा आरंभ, सरकारी पाहुणे, कैदी, शेंडेफळ, शेवटचे अपत्य, स्मशान वैराग्य, कारण परत्वे आलेली तात्पुरती विरक्ती, सुळावरची पोळी, जीव धोक्यात घालून होणारा फायदा, सूर्यवंशी, सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठणारा, हरिश्चंद्र, सत्यवचनी माणूस, हरीचा लाल, चैनी किंवा खुशाल चिंडू व्यक्ती, हातचा मळ, सहज असणारी गोष्ट, होय बा, स्वतःची बुद्धी न चालवता नुसते दुसऱ्यांच्या होला हो म्हणणारा, चक्षुर्वे सत्यम, प्रत्यक्ष पाहिलेले सत्य, चक्रने मिक्रम, दिनक्रमाने रहाट गाडगे, चरवीत चरवण, कंटाळवाना काथ्याकूट, शांतम पापम, सोवळेपणाचा उपहास करण्याकरिता हा शब्दप्रयोग केला जातो. चरपट पंजरी, कंटाळवाणे संभाषण, अब्रहमण्यम, वर्ज असलेली एखादी बाब दर्शविणारे उपहासात्मक शब्द, कुपमंडूक वृत्ती, संकुचित वृत्ती, अरण्यरुदन, वृथा कथन किंवा निष्फळ प्रयत्न, तत्वमसी, ते तूच आहेस, त्राही भगवान, सळो की पळो करून सोडणे, न पुत्रो न पुत्री, संदिग्ध किंवा अनिश्चित अवस्था, न भूतो न भविष्यती, पूर्वी कधीही झाले नाही आणि पुढे कधीही होणार नाही असे, नारिकेल पाक न्याये, बाह्यतः कठोर परंतु आतून मृदू, नरोवा कुंजरोवा, संदिग्ध किंवा गुळमुळीत, परस्परम समर्पयामी, परस्पर वासलात लावणे, प्रथमग्रासे मक्षिकापात, प्रारंभीच अडचण येणे, मुले कुठार, मुळावरच घाव, यावत चंद्र दिवा करव, निरंतर किंवा चंद्र सूर्य असेपर्यंत, खपुष्प, अशक्य गोष्ट, वदतो व्याघात, उघड विरोध किंवा परस्पर विरोध, सुखम च शपनम च, ऐशा रामाची उपायाने, शापादपी शरादपी, कोणत्याही उपायाने, अव्यापारेषु व्यापारी, निष्कारण लुडबुड किंवा नुसती उठाठेव, परप्रत्ययन्येय बुद्धी, दुसऱ्याच्या बुद्धीवर विसंबणे, पुच्छ प्रगती, परागती, अतिस्नेह पापशंकी, अतिप्रेमातून मत्सर उद्भवतो, अहोरूपम अहोध्वनी, एकमेकाची प्रशंसा करणे, विनाशकाले विपरीत बुद्धी, संकटकाळी बुद्धी चळते, चंचू प्रवेश, कसा बसा शिरकाव करून घेणे. अशा प्रकारे आपल्याला अलंकारिक शब्द दिलेले असताना त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा मूळ आशयपूर्ण अर्थ कोणता असेल याचा विचार करून आपल्याला या अलंकारिक शब्दांचा अर्थ शोधावयाचा आहे. धन्यवाद. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा.